नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज ज्या पाहुणीला मी बोलवलेलं आहे ना, तर ती पाहुणी इंजिनियर आहे. तुम्हाला असं वाटेल की इंजिनियर असणं ही काय फार मोठी गोष्ट आहे, पण नाही, असं नाही. 1984 सालची पास आउट इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातून ती इंजिनियर झालेली आहे आणि इस्रो सारख्या ठिकाणी तिने सुरुवातीचे काही वर्ष काम केलेलं आहे. तर अशी ही अनघा मोखारीवाले तिचा जो करिअर आणि संसार सांभाळण्याचा जो प्रवास आहे तो तोल तिने कसा सांभाळला हे आपण तिच्याकडून जाणून घेऊयात. अनघा मोखारीवाले. नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच काही बाही या माझ्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर गप्पा मारायला रोज नवीन नवीन विषय मी घेऊन येत असते, पण आज मात्र फक्त विषयच नाही बरं का, माणूस पण नवीन घेऊन आलेली आहे. म्हणजे गप्पा मारायच्या आहेत, पण मी आज एकटी तुमच्याशी गप्पा मारणार नाहीये, तर माझ्याशी गप्पा मारायला मी इथे कोणाला तरी आमंत्रित केलेलं आहे. तर मी त्यांचं स्वागत करते. खरं तर माझी मैत्रीणच आहे, त्यामुळे आहो जाऊ म्हणणं जरा जड जाते. तर मी स्वागत करते अनघा मोखारीवालेचं. नमस्कार. 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 आज आपण दोघींनी गप्पा मारायच्या आहेत बरं का. म्हणजे मला तर तुझ्याबद्दल माहिती आहेच आहे सगळी, पण हे जे पाहणारे लोक आहेत त्यांना पण तुझ्याबद्दल मी जी सिरीज करतेय की सामान्यातले असामान्य, तर असामान्यच आहे ग मी. तू सामान्य आहेस हे अजून तुझं मोठेपण की तू हे सामान्य असलीस तरी त्यातलं तुझं जे एक असामान्य तत्व आहे जे मला जे जाणवलं ते इतरांना समजावं हा माझा हेतू आहे. म्हणजे तू इंजिनियर आहेस, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर. खरं तर आजच्या काळात मुलगी इंजिनियर असणं हा फार मोठा भाग नाहीये, कारण हल्ली आपण बघतो की घरोघरी मुली इंजिनियर दिसतात, डॉक्टर्स दिसतात, आणि त्यामुळे ती काही फार मोठी विशेष बाब आजच्या काळामध्ये नाहीये. बरोबर आहे. पण तू पासआउट कधीची? मी 84 मध्ये, जुलै 84 मध्ये पासआउट झाले. बघ, म्हणजे इतकं जुनी गोष्ट आहे की तेव्हा मुलगी इंजिनियर, ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग करणं, ही गोष्ट तशी आउट ऑफ दी बॉक्स तेव्हाच्या काळात होती. तर माझ्या क्लासमध्ये सुद्धा खूप कमी मुली होत्या आणि ओव्हरऑल कॉलेजमध्येच इतक्या कमी होत्या, आम्ही मायनॉरिटीज होतो. बरोबर आहे, कारण त्या काळामध्ये एकतर कॉलेजेस कमी होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मुलीला शिक्षणासाठी दुसरीकडे कुठेतरी घर सोडून शिकायला ठेवायचं, ते कधी तेवढं होत नाही. तर मग तुझ्या बाबतीत हे कसं काय शक्य झालं? तसं म्हणलं तर माझ्या घरी म्हणजे अभ्यासाचं खूप वातावरण होतं. माझे वडील 4 भावंड आहेत, ते चौघही बोर्डला मेरिटमध्ये होते. त्यांचं आज पण शाळेमध्ये नाव लागलेलं आहे. त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी खूप नॅचरल होतं. तर अभ्यास केला आणि माझ्या वेळेला काय होतं, 8वी मध्येच सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असायचा. तर 8वीत तसं आपण खूप मोठे नसतो, खूप क्लॅरिटी नसते, तरी सुद्धा मला बायोलॉजी घ्यायचं होतं. मी फॉर्म भरून घेऊन गेले होते बायोलॉजीचा. पण तिथे ज्या बाई होत्या महाराष्ट्रीयनच होत्या, गडकरी म्हणून, त्या खूप डेडिकेटेड होत्या शिकवण्याबाबत आणि गणिताच्या शिक्षिका होत्या. तर त्या म्हणल्या, अगं गणितात तुला पैकीच्या पैकी मार्क आहे, तू बायोलॉजी का घेतेयस? मी म्हणलं नाही, मला डॉक्टर बनायचंय म्हणून मी बायोलॉजी घेतेय. तर त्या म्हणल्या, नको, गणित चांगलं असलेल्या मुली खूप कमी असतात आणि तुझं आहे चांगलं, तर तू नको घेऊ बायोलॉजी, मी तुझा काही फॉर्म घेत नाहीये, तू संध्याकाळी वडिलांना घेऊन ये, मग बघू आपण काय करायचं. मला वाटलं की माझी जी इच्छा आहे ती कशाला ह्या डावलवायला बघतायत, पण म्हणलं ठीक आहे, आता त्या म्हणल्यात तर ऐकायला हवं. मी वडिलांना घेऊन गेले. त्यांनी वडिलांनाही पटवून दिलं की नाही, गणित शिकणाऱ्या मुलीच मुळी सापडत नाही, हिचं गणित चांगलं आहे, तर तुम्ही हिला गणितच द्या, असं म्हणून ते शेवटी माझा फॉर्म गणित भरूनच गेला. आणि मग गणित विषय घेतल्यामुळे मग आपोआपच इंजिनिअरिंग करायचं असं. आणि माझे वडील स्वतः इंजिनियर आहेत, त्यांना मी बघतच होते. तर माझ्या मनामध्ये एक इमेज होती की पुढे जाऊन मी काय करीन. ते मेकॅनिकल इंजिनियर होते, मलाही तेच करावं असं वाटत होतं. मला वाटायचं की मीही मेकॅनिकल इंजिनियर होईन, माझे पप्पा जसं करतायत तसंच मी करीन, म्हणजे त्यांच्या पावलावर पावलंच ठेवायचं होतं मला. पण मग ते म्हणायला लागलं की नको, तू मेकॅनिकल नको घेऊ, मुलींना ते काही सुटेबल नाहीये, तू इलेक्ट्रॉनिक्स घे. आणि त्यावेळी इलेक्ट्रॉनिक टॉपवर होतं, जे सगळ्यात जास्त मेरिट असलेल्यांना इलेक्ट्रॉनिक्स द्यायचे, पण मला काही ते नको होतं.
मग मी काय केलं की पहिले 2 वर्ष, तेव्हा 5 वर्षाचा कोर्स होता, पहिल्या 2 वर्षांनंतर सिलेक्शन असायचं मेरिटवर अगेन. तर मी विचार केला मी एवढा अभ्यासच करणार नाही, मला तर मेकॅनिकल हवंय. असं करून मी जरा टाळाटोळी अभ्यासात केली आणि म्हणलं आपण मेकॅनिकलच घ्यावं, कारण मला आतून इच्छा होती मेकॅनिकलच घ्यायचं. पण ते बहुतेक पप्पांचं खूप जास्त स्ट्रॉंग असेल. मी कमी अभ्यास करून सुद्धा जस्ट मेरिटच्या बॉर्डरवरती आले आणि इलेक्ट्रॉनिक्सच घेतलं गेलं. आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. ओके. नाही, तू जे म्हणालीस की गणितामध्ये मुली कमी होत्या तेव्हा, असं ऍक्च्युली हुशार खूप जण होते. म्हणजे जसं आता तुझ्या घरात वातावरण आहे, वडील हुशार आहेत, आई हुशार आहेत, पण तरी सुद्धा आपल्या मुलीला दुसऱ्या ठिकाणी जिथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे अशा ठिकाणी शिक्षणासाठी पाठवणं ही गोष्ट तेव्हा मान्य नसायची. तर तुझं कसं होतं, म्हणजे कॉलेज गावातच, म्हणजे जिथे तू राहतेस तिथेच होतं की दुसरीकडे तुला शिकायला जायला लागलं? आणि तसं जर असेल तर मग ते कसं काय शक्य झालं, की वडिलांनी कसं काय पाठवलं तुला, किंवा ती तयारी कशी झाली? शालेय शिक्षण माझं देवासला झालंय. तर देवास तसं लहान गाव आहे, पण इंदोर पासून जवळ आहे. माझे वडील गजरा गिअर्स मध्ये होते, त्यामुळे आम्ही तिथेच राहत होतो. आणि कॉलेज इंदोरला होतं, GSITS मधनं पासआउट झाले मी. तर जवळ होतं तसं, पण तरी दुसरं शहर होतं. तर सुरुवातीला मी एक 10-15 दिवस मी ट्रेननी यायचे कॉलेजला. ट्रेनवरच्या स्टेशनवर मी सायकल ठेवायचे आणि सायकलीनी कॉलेजला जायचे. तर ते अर्थातच खूप हेवी होतं. मुळात आधी इंजिनिअरिंग शिकायचं, मग ते ट्रॅव्हल एवढं. तर ते माझे आजोबा रोज विचारायचे मला, तुला झेपतंय ना? नाही तर असू दे, काही अट्टाहास नाहीये. पण मला वाटायचं नाही, झेपतंय मला, काही प्रॉब्लेम नाही. पण मग मी सगळ्यात मोठी आहे घरात, माझ्या पाठचे भावंडही होती, त्यांच्याही कॉलेजचा प्रश्न आलाच असता. मग माझ्या वडिलांनी डिसिजन घेतलं की हिला हॉस्टेलवर ठेवणं किंवा असं रोज अपडाऊन करणं हे दोन्हीच फिजिबल वाटत नाहीये. तर मग तेच शिफ्ट झाले इंदोरला. आणि मग मी इंदोरहून डे स्कॉलर म्हणून शिकले. अच्छा. आजोबांचा विषय निघाला, मूळचे इंदोरचेच का तुम्ही? नाही, आम्ही तसं म्हणजे माझे आजोबा सांगलीमध्ये होते. अच्छा. ते डॉक्टर होते. आणि त्यामुळे माझा जन्म सांगलीचा आहे. पहिलं 1 वर्ष माझं आयुष्याचं सांगलीत गेलं. अच्छा. नंतर मग माझ्या वडिलांचा जॉब होता दुर्गापूरमध्ये, दुर्गापूर स्टील प्लांटमध्ये. त्यामुळे आम्ही तिथे गेलो. पहिलीपर्यंत मी तिथे शिकले. आणि मग त्यांनी जॉब चेंज केला, गजरा गिअर्स मध्ये आले. त्यामुळे आम्ही देवासला आलो. देवास तसं खूपच लहान शहर होतं. तिथे मी कॉन्व्हेंटमध्ये शिकत होते दुर्गापूरला. इथे शाळाच नव्हती तशी, एकच होती सेंट मेरीज कॉन्व्हेंट म्हणून देवासला, आणि ती जस्ट सुरू झाली होती. तर तिथे पहिलीपर्यंतच होतं. मग मी रिपीट केलं पहिली, कारण मला पर्यायच नव्हता दुसरा. आणि मग ती शाळा दरवर्षी एक इयत्ता वाढत होती, त्याप्रमाणे मी पुढे जात होते. पण 8वी नंतर मग त्यांना फंड्स वगैरे कमी पडले, मग त्यांनी वाढवली नाही शाळा. मग पुन्हा पंचायत आली की आता कुठे शिकायचं. मग मी हिंदी शाळेत शिकले 9वी ते 11वी. आणि हिंदी तसं मला जड जात होतं, कारण मी 8वी पर्यंत इंग्लिशमध्ये शिकले होते. पण मग त्यांनी मला परवानगी दिली की मी पेपर इंग्लिशमध्ये लिहीन, पण शिक्षण हिंदीमध्ये होतं. आणि नॉर्मली सायंटिफिक वर्ड्स जे असतात त्याचं ब्रॅकेटमध्ये इंग्लिशमध्ये दिलेलं असतं, हिंदी टेक्स्टमध्ये सुद्धा. त्यामुळे त्याच्या जोरावरती मी 11वी पर्यंत हिंदीत शिकून इंग्लिशमध्ये लिहिलं. पण तसं म्हणजे चॅलेंजच होते की हिंदीत शिकायचं आणि इंग्लिशमध्ये लिहायचं. पण म्हणजे शाळा छोटी, गाव छोटं, शाळा छोटी, त्याच्यातून मग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यात मुली कमी. तर तो पिरियड मग कसा होता की मुली आताच्या ह्याच्यामध्ये मुलगा काय किंवा मुलगी काय असं फारसे बॅरियर्स राहिलेले नाहीयेत. पण त्या काळामध्ये दुसऱ्या छोट्या गावातून येऊन, हिंदी मीडियम मधून येऊन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठ्या एकदम पूर्ण बदलतं. छोट्या गावातून मोठ्या शहरात आलात की सगळ्याच गोष्टी बदललेल्या असतात. तर मग ते चॅलेंज तुला कसं वाटलं, की कसं स्वीकारलंस तू? तो चॅलेंज खूप मोठा नव्हता की मी लहान गावातनं मोठ्या शहरात आले, कारण माझा बेस चांगला होता, त्यामुळे इंग्लिश वगैरे ह्याच्यात मला काही इश्यू नव्हता. पण मेन चॅलेंज हा होता की मुळात कॉलेजमध्ये मुली खूप कमी होत्या आणि त्या काळात रॅगिंग खूप असायचं. मुलांचं तर जोरदार रॅगिंग व्हायचं आणि आम्ही मुली कमी असल्यामुळे
आमचं असं म्हणजे काही कॉर्पोरल होत नव्हतं, पण हा असंच काहीतरी विचारणं, कुठे अडवून वगैरे असले प्रकार व्हायचे. तर आम्ही लिटरली म्हणजे आमची एक कॉमन रूम होती, लेडीज कॉमन रूम. तर वर्ग झाला की त्या कॉमन रूम मध्ये यायचं. आणि कारण इतर कुठेही असं आम्हाला सेफच वाटायचं नाही आणि कम्फर्टेबल वाटायचं नाही, तर आम्ही कॉमन रूम मध्ये येऊनच बसायचो रिकाम्या वेळात. पण त्या क्लासमधनं कॉमन रूम मध्ये येणं हे सुद्धा म्हणजे आम्ही खाली बघूनच यायचो, वर बघायचीच हिंमत नव्हती. कारण मुलं चारीकडे जिथे बघाल तिथे मुलं, आणि ते असं टोचरं वाटायचं त्यांचं बघणं. तर तो जास्त मोठा चॅलेंज होता. मेल डॉमिनन्स तेव्हा आणि जास्त होता. बरोबर. त्याला अनुषंगूनच माझा पुढचा प्रश्न आहे की इंजिनिअरिंग तर झालं, मग पहिला जॉब लगेच मिळाला का आणि तो कसा मिळाला आणि कुठे मिळाला? लगेचच मिळाला. म्हणजे आमची शेवटची सेमिस्टर होती तेव्हाच रिटर्न एक्झाम्स वगैरे आम्ही सुरुवात केली होती मोठ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये. तर इस्रोमध्ये मला पहिला जॉब मिळाला होता, स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबादमध्ये. तर खरं म्हणजे त्यांचं अपॉइंटमेंट लेटर येऊन पडलेलं होतं. माझं परीक्षा संपल्या फक्त मी रिझल्टची वाट बघत होते. रिझल्ट लागल्या मी गेले तिथे आणि तिथूनच सुरुवात झाली. म्हणजे मध्ये काही थांबलेच नाही एकही दिवस. अच्छा. पण मग इस्रोमध्ये म्हणजे मी जेव्हा माहिती वाचली तुझी तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की इस्रोमध्ये पहिला जॉब तर लागला, पण 1 वर्षभरातच तू तो तिथून तू लेफ्ट झालीस आणि दुसरीकडे गेलीस, तर ते का? खरं म्हणजे काय झालं की माझ्या शेवटच्या सेमिस्टरमध्येच माझी एंगेजमेंट झाली होती. म्हणजे मला खरं म्हणजे ते खूप घाईचं वाटत होतं, पण माझ्या वडिलांना वाटलं की काय झालं, माझे जे मिस्टर आहेत त्यांचे नानाजी ते इथे वरवधू सूचक मंडळ चालवत होते. आणि त्यांनी माझ्या मिस्टरांनी त्यांना म्हणलं होतं की मला इंजिनियर मुलीशीच लग्न करायचंय, तर तुम्ही बघा माझ्यासाठी. मिस्टर इंदोरचेच नाही, ते ग्वाल्हेरचे आहेत आणि त्यावेळेला नाशिकला जॉबला होते ते. तर त्यांनी काय केलं की आमच्या कॉलेजमध्ये जितक्याही मुली होत्या त्यांची नावं काढली आणि त्यांना अप्रोच केलं. तर तसंच मलाही अप्रोच केलं गेलं, म्हणजे माझ्या आई वडिलांना. तर माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की समोरून चालून आलंय तर मग आपण न बघणं हे मला पटत नाहीये, तर बघू आपण. मला वाटत होतं अजून मी पासआउट सुद्धा झालेली नाहीये, मी विचार सुद्धा केला नव्हता. किती वर्षांची होतीस? माझं लग्न झालं तेव्हा मी 22.5 वर्षाची होते. इट वॉज टू अर्ली. पण माझे पप्पा तसे खूप स्ट्रॉंग होते आणि त्यांचा डॉमिनन्स आम्ही स्वीकारत होतो. मीही स्ट्रॉंग आहे, पण मला असं वाटायचं की ते विचारपूर्वकच काही म्हणतायत आणि ते विचारपूर्वकच बोलतायत, त्यामुळे आपण कल्चर पण तसंच म्हणजे वडील म्हणतील किंवा आई वडील घरातले मोठे म्हणतील ती पूर्व दिशा ऐकायचं, असंच होतं. पण मला असं वाटतं की 22 वर्षाचं वय म्हणजे लग्नाचं वय नव्हतं, पण तरी सुद्धा तू ते स्वीकारलंस आणि त्याच्यामुळे तुला पहिला जॉब सोडून मग दुसरा, मग तू नाशिक. म्हणजे ऍक्च्युअली मी जॉईन होतानाच मला माहित होतं की हे मला काही कंटिन्यू करता येणार नाही. अर्थात माझ्या मिस्टरांनी ट्राय केलं, पण त्यांचं काय होतं, त्यांनी सेमीकंडक्टर डिव्हाइस फॅब्रिकेशन मध्ये एमटेक केलं होतं मुंबईहून, IIT मुंबईहून. तर त्यांचं फील्ड खूप नॅरो होतं आणि त्यावेळेला ते खूप नवं फील्ड होतं आणि खूप कॅपिटल इंटेन्सिव्ह होतं. तर ते प्लांट्स असे खूप लवकर येत नव्हते, कारण एवढं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कोण करणार जोपर्यंत गव्हर्नमेंट बॅकिंग नसेल. तर त्यामुळे त्यांना ऑप्शन्स कमी होते. मग मी ठरवलं की ठीक आहे, मी तर आता फ्रेशर आहे, मला दुसरीकडेही मिळेल, म्हणून मी नाशिकला ट्राय केलं आणि पुढचा जॉब माझा मग नाशिकला होता. नाही, पण त्या वयामध्ये हे लक्षात आलं नसेल किंवा असं असतं ना की ठीक आहे घरचे म्हणतायत तर, किंवा आता तू जसं म्हणालीस त्यांचं फील्ड नॅरो होतं म्हणून मी ते स्वीकारलं. एकतर आपलं वय लहान असतं, अनुभव नसतो आणि आपल्याला असं आपण खूप गोष्टी पटकन ऍक्सेप्ट करतो. मागे वळून पाहताना वाईट वाटतं का की तेव्हा मी इस्रो मधला जॉब नव्हता सोडायला पाहिजे? खूप वाईट नाही वाटत, कधी कधी वाटतं. म्हणजे जेव्हा इस्रोचे एअरक्राफ्ट शटल्स जातात स्पेसमध्ये, त्यावेळी वाटतं कुठेतरी की मी आज तिथे असते, मी ह्या टीमचा हिस्सा असते. पण पुढेही जे काही घडलं माझ्या आयुष्यात ते वाईट नव्हतं. त्यामुळे असं काही. नाशिकला काय कुठे? नाशिकला मी HAL मध्ये होते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. तर ते तिथे नाशिकला ओझरला, म्हणजे थोडंसं आउटस्कर्टवर आहे ते, मिग डिव्हिजन आहे तिथलं. ते पण म्हणजे
चांगलीच ते पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग होतं ते. पण माझा जो पहिला जॉब होता त्याच्यापेक्षा थोडं खाली होतं आणि माझा पे सुद्धा थोडा लॉस झाला माझा पेचा. त्यांनी विचारलं की तुम्ही मॅडम हे कसं काय ऍक्सेप्ट करताय. मी म्हटलं नाही माझे पर्सनल रिझन्स आहेत आणि माझं काय होतं माझ्या मनात काही गोष्टी फिक्स्ड होत्या. मुळात आधी मला लग्न नव्हतं करायचं इतक्या घाईनी, पण ते झालं ना मग आता मला वाटलं की मग लग्न झालंय तर मग आपल्याला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे ते मला आवडत नव्हतं की उगीच लिंगर ऑन करायचं, मी अडूनच बसायचं की नाही मला आणि मला हे माहितीये की नाशिकला ह्याहून योग्य जॉब अवेलेबलच नाहीये, तर मग हट्ट करण्यात काही सेन्स नाहीये. पण हे मुलीच्या बाबतीतच घडतं. लग्न झाल्यानंतर तिचं सगळं घर बदलतं, माणसं बदलतात, पूर्ण सगळं ऍटमॉस्फिअर तिचं पूर्ण सगळं बदलून जातं. तसं तिला जॉबही मुलीलाच बदलायला लागतो. असं होऊ शकत नाही की मुलगा म्हणेल की हा ठीक आहे तू तिथेच ना तर मी तिकडे जॉब बघतो. तसं पण माझ्या बाबतीत तसं एक्झॅक्टली नव्हतं झालं. माझ्या मिस्टरांचंही विलिंगनेस होतं, त्यांनी थोडं ट्राय केलं पण मला ते दिसत होतं. मी त्याच फील्डची होते आणि मला हे सगळं क्लिअर कळत होतं. पण मला ना हा तुझा अप्रोच खूप आवडला की एकदा आपण स्वीकारलाय ना ते हा जो ऍक्सेप्टन्स असतो तो कुठल्याही गोष्टीसाठी यशस्वी होण्यासाठी म्हणजे लग्न सुद्धा जर यशस्वी व्हायचं असेल तर ऍक्सेप्टन्स महत्वाचा असतो. मीच का करायचं हा जो म्हणजे हल्ली जो मुलींचा असतं की मीच माझं करिअर का सॅक्रिफाईस का करू मी, हे जो जो असतो ना तो ऍक्सेप्टन्स असला की मला वाटतं तो कमी होतो. पण नाशिकहून सुद्धा लवकरच पुन्हा म्हणजे मी तुझी माहिती जी पाहिलेली आहे त्याच्यावरून म्हणते की नाशिकमध्ये सुद्धा काही फार वर्ष जॉब. ऍक्च्युअली काय झालं, नाशिकला मी होते, सुरुवात माझी छान झाली आणि काय झालं होतं की नाशिकला मी शिफ्ट झाल्यानंतर आम्ही विचार केला की ठीक आहे आता आपल्याला आपण रिलॅक्स राहायला हरकत नाहीये, वी आर इन कम्फर्ट झोन, आपण एकत्र राहतोय आणि घरून शिकवण असतेच ना, फार जास्त काही प्लॅनिंग करू नका, असं करू नका तसं करू नका, आणि ते सगळं माझ्या मनात होतं. तर म्हणून अर्थात खूप घाई करायची, माझ्या बाबतीत अचानकच सगळं होत गेलं घाईनी. तर आम्ही जस्ट रिलॅक्स झालो आणि मी कन्सिव्ह केलं लगेच. पण त्या 9-10 महिन्यामध्ये मी काम खूप छान केलं होतं HL मध्ये, मला कमेंडेशन अवॉर्ड पण मिळाला होता. आणि काय झालं होतं की मी जिथे ज्या ग्रुपला जॉईन झाले होते तिथे काही 1-2 जण होती जी जुनी होती, वयाने मोठी होती माझ्यापेक्षा बरीच, पण तेवढं शिक्षण नसल्यामुळे ऑब्व्हियसली ते थोडे खालच्या रँकवर होती आणि मी तर फ्रेशर होते ना तेव्हा, तर त्यांना थोडस ते आता मेल इगो तर होतच ना, राजकारण त्यांना वाटत होतं की बाबा ही काल आलेली मुलगी, आम्ही हिला रिपोर्ट करायचं, ते काही त्यांना पटत नव्हतं, पण बोलू शकतच नाही कारण जे आहे ते आहे. तर जोपर्यंत माझा मुलगा डिसेंबर 85 मध्ये झालेला आहे, तर मी मॅटर्निटी लिव्ह वरती गेले तेव्हा आम्हाला फक्त 3 महिने मिळायचे, त्यातला जवळजवळ महिना आधीच यूज अप होऊन गेला होता आणि 2-2.5 महिन्याचा तो होता तेव्हा माझी मॅटर्निटी लिव्ह संपली. इतकं लहान मूल सोडून जायचं आणि ओझर थोडंसं लांब होतं, बरोबर, आणि तिथे काय ते ओव्हरऑलिंग तिथे व्हायचं एअरक्राफ्टचं, तर जागा भरपूर लागायची. तेव्हा आउटस्कर्ट्सवरच असायचं ते, आणि आमच्या घरापासून 22-23 किलोमीटर लांब होतं आणि बस सर्व्हिस होती, पण ती बस सुटली की मग काही नाही, मग तो सीएलच टाकायची, अशी परिस्थिती होती. तर मी विचार केला की ठीक आहे अजून थोडं 2-3 महिने आपण घेऊ सुट्टी, थोडं मूल मोठं झालं की मग जॉईन होऊ. म्हणून मी मेडिकल लिव्ह घेतली, 2.5-3 महिने जवळजवळ मेडिकल लिव्ह होती. आणि ती मेडिकल लिव्ह संपल्यावर मी त्याचं सगळं लावलं आणि गेले. तिथे गेल्यावर मी माझ्या सीटपर्यंत पोहोचूच शकले नाही. त्यांनी म्हणलं की बाई तुमची तब्येत ठीक नाहीये, तुम्हाला रेस्टची गरज आहे, तर त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की तुम्हाला इथे काम हेवी राहील म्हणून आपण तुमची ट्रान्सफर करू. मी म्हटलं की नाही माझी तब्येत ठीक आहे, मला असं काही इश्यू नाही, तुम्हाला माहित आहे मी का सुट्टी घेतली, तर असं काही नाहीये. पण त्यांनी तेवढ्या 2-3 महिन्यात सगळं असं सेटिंग लावलं होतं की मी पुन्हा तिथे जाऊच शकले नाही. आणि मग मला त्यांनी असं डिपार्टमेंट दिलं, त्याला क्वालिटी इंजिनिअरिंग म्हणतात. तर तिथे काय असतं की एअरक्राफ्टमध्ये जेव्हाही ओव्हरऑलिंगसाठी येतं एअरक्राफ्ट, तेव्हा त्याच्यामध्ये जितके काही स्नॅक्स आहेत ते सगळे रेक्टिफाय करायचे असतात, त्याचं रिपोर्टिंग होतं आणि ते स्नॅक्स का झाले ह्याचं अनालिसिस असतं.
तर ते क्वालिटी इंजिनिअरिंग मध्ये हेच सगळं असायचं. तर ते चार्टिंग करायचं, काय स्नॅक्स आले, कशामुळे आले, हे कुणाच्या चुकीमुळे झालं, हे सगळं डिटेलिंग घ्यायचं असतं. आणि काय असतं की जर तुम्ही जो वर्कर आहे त्याला पॉइंट आउट केलं तर त्याचा पगार कट होतो. आणखीन जर पायलटकडे बोट दाखवलं तर ते म्हणजे इट इज नॉट टेकन वेल, की पायलट तर म्हणजे तुम्ही त्यांना सर्व्ह करताय एक तऱ्हेने आणि त्यांची चूक काढताय. तर अशा तऱ्हेने काय व्हायचं की मॅक्झिमम वेळेला ऍक्च्युअल चूक दाखवलीच जायची नाही. आणि तो जो चार्ट असायचा तो खरोखर फेक असायचा. तर मला असं वाटायला लागलं मी घरी एवढे ऍडजस्टमेंट करून येते, एवढं लहान मूल सोडून येते आणि इतकं लांब होतं ते की मी एकदा ऑफिसमध्ये गेले की पुन्हा मला वळून जाताच येत नव्हतं घरी. संध्याकाळच्या आधी मला मुलाकडे बघताच यायचं नाही. माझे मिस्टर जवळ राहायचे तर ते राऊंड मारायचे, ते सगळं हे करायचे. पण मला मग रोज हेच वाटायला लागलं की हे मी काय करतेय, म्हणजे एवढा ऍडजस्टमेंट करून एवढं सगळं करून मी हे करण्यासाठी आले का सगळे चुकीचे चार्ट्स बनवते नुसती इथे बसून. मला ते अगदी आवडायचं नाही. मग मी माझ्या नवऱ्याला जवळजवळ रोज म्हणायला लागले की मी कधी रिझाईन करून येऊ शकते, मला आता हे टॉलरेट नाही होते. आणि मग फायनली मी रिझाईन केलं. दुसरं आणि एक त्याच्या मागे कारण असंही होतं की माझ्यामध्ये आणि माझ्या भावंडांमध्ये एज डिफरन्स खूप जास्त आहे. म्हणजे मी माझ्या पाठचा भाऊ 7 वर्ष लहान आणि त्याच्यानंतरचा भाऊ 12 वर्ष लहान. तर मला माझ्या आयुष्यात नेहमी हे फिलिंग आलं की सिबलिंग्सची जी एक बॉन्डिंग असते, म्हणजे मी जास्त पेरेंटहुड केलंय, मी सिबलिंग म्हणून मी बॉन्ड नाही होऊ शकले, हे खूप जास्त अंतर आहे हे मला नेहमी वाटायचं. तर मला असं वाटलं की मी तसं नको करायला. आणि मला वाटलं की 3 वर्ष हे आयडियल डिफरन्स आहे, तर आपल्याही मुलांमध्ये असंच असावं. आणि मी ह्या बाबतीत फर्म होते की आपल्याला एकापेक्षा जास्त मुलं असावं, कारण त्या मुलाला सुद्धा कोणीतरी लागतं. त्यामुळे हे सगळं बघता मी विचार केला की नाही, आता आपण सेकंड चान्स घेतला पाहिजे. माझा नवरा म्हणला अजून पहिल्याचं आपल्याला होत नाही आणि तू दुसऱ्याचं बोलतीये. मी म्हणलं हे बघ करायचंय तर आत्ता, नाही तर मग नाही. आयदर वी डिसाइड वी गो फॉर ओनली वन चाइल्ड ऑर वी गो फॉर अनदर वन राईट अवे. मग तोही तयार झाला आणि मग मी विचार केला ठीक आहे, मला हे सहन होतच नाहीये. मी ते सोडून दिलं आणि म्हणलं आता थोडंसं आपण लाईट घेऊ जॉब, म्हणजे मग दुसरं मूल पण प्लॅन करतोय आपण. म्हणून मी तिथे लेक्चरशिप के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये घेतली. आणि तिथे काय झालं की तिथे कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्येच वेकन्सी होती. तर ते लाईट न होता माझ्यासाठी हेवीच झालं, कारण मला रोज पहाटे उठून आधी लेक्चर तयार करावं लागायचं. माझा स्वतःचा सब्जेक्ट नव्हता, तरी मी म्हणलं ठीक आहे काही हरकत नाही, पहिल्या सेमिस्टरला तयारी करावी लागेल, मग ते आपोआप सराव होऊन जाईल. म्हणून मी तो चॅलेंज ऍक्सेप्ट केला आणि मी कन्सिव्ह पण केलं. तर ऑल वॉज वेल अकॉर्डिंग टू प्लॅन. पण मला एक प्रश्न एवढ्या सगळं, म्हणजे मी जे आता ऐकलं, नाशिक सारख्या ठिकाणी 2-2.5 महिन्याच्या बाळाला घरी ठेवून जायचं, तर मग त्याची घरी काळजी घेण्यासाठी कोण असेल? नाही, घरी कोणीच नव्हतं. मग तू ते म्हणजे तेव्हा पाळणाघर वगैरे हे सुद्धा कन्सेप्ट एवढी नव्हती? हो, नाही, पाळणाघर पण नव्हता. ते कसं मॅनेज केलं? एक म्हणजे मी तिथेच आमच्या घराच्या खूप जवळ नाही, आम्हाला स्कूटरवर सोडायला जावं लागायचं, पण तरी महाराष्ट्रीयन होत्या दाते म्हणून बाई, तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही, त्यांनाही रोजगाराची गरज होती, तर त्यांनी ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे मी दिवसभर बघीन मुलाकडे. पण त्या दातेबाई म्हणजे तुला माहितीये कोकणस्थ ब्राह्मण, तर त्या एवढ्या काटेकोर होत्या. म्हणजे मी रोज सकाळी 4 बाटल्या, कारण 4 फीड्स असायचे त्याचे, 4 बाटल्या स्टरलाइज करून दूध, बाटल्या चेंज करायची, कपडे, दुपटी, लंगोट, सगळं जे जे काही लागेल ते सगळी त्याची पिशवी तयार करून, माझा डबा तयार करून, नवऱ्याचा डबा, हे सगळं करून आम्ही त्याला तिथे सोडून मग यायचो. आणि एक पिशवी पण ठेवावी लागायची. ते सांगायसारखं नाही, पण मी सांगते कारण म्हणजे तू टेल यू की काय लेवलचं टेन्शन होतं. तर त्या काय करायच्या, त्यांना कुठेही काही खराब झालेला कुणालाही नाही आवडणार ना घरामध्ये. आता तेव्हा काही हे नव्हते, डायपर्स वगैरे काही नव्हते, साध्या लंगोटा असायच्या. थोडी त्यांनी शिकेली की त्या बदलून टाकायच्या. आणि मग अशाने काय होतं, त्याचं मग 3-4दा होणार, कारण तुम्ही घूस दिला नाही आणि मग खूप लंगोट्या खराब व्हायच्या. आणि मग मी
एंटर केलं त्यांच्या घरात संध्याकाळी की अहो वहिनी आज तुमच्या मुलाला की नाही 12 जुलाब झालेत. अरे बापरे. मला वाटायचं बापरे 12 जुलाब कशाला म्हणतात. आणि वरतून तुमच्याकडे आज तुमच्या पिशवीत पिशवी नव्हती म्हणजे प्लास्टिकची पिशवी त्या खराबला मोठं. तर आज दिली मी माझ्याकडची पण मग उद्या द्या. म्हणलं ठीक आहे. एवढं सगळं म्हणजे आधी तिथे मी वैतागलेली असायची की मला फालतू काम दिलेलं आहे करायला आणि हे सगळं करून आल्यावर ह्यांचं. म्हणून बाईनी जॉब करणं ही सोपी गोष्ट नाही. तुलनेमध्ये आपण जे म्हणतो की बाहेरचे प्रेशर्स, जॉब मधले प्रेशर्स असतात ते वेगळे. म्हणजे आता तुझ्या मिस्टरांना वडील म्हणून मुलाच्या बाबतीतलं जे प्रेशर असतं त्याच्यात कितीतरी तुलनेमध्ये तुला ते जास्त असणार. कारण ज्या दातेबाई होत्या त्यांच्याशी डील करणं किंवा एक असतं ना मुलाला मी घरी ठेवून जातीये, तो गिल्ट कॉशियस पण खूप असतो आपल्याला की मी मुलाला घरी ठेवून चालले आणि मी जॉब करते आणि तेवढ्यात पुन्हा तुझा तो जॉब पण समाधानकारक नव्हता. तर ते सगळं म्हणजे हेच जे चॅलेंज आणि ह्या सगळ्यातून सर्व्हाइव्ह होऊन आता तू जिथे आहेस तिथे म्हणून मी असामान्य म्हणते. म्हणजे मला जे म्हणायचं होतं ते आतापर्यंतच्या तुझ्या बोलण्यातून मला वाटतं की मी ते सिद्ध केलेले. तू जरी म्हणत असलीस की नाही, पण ही गोष्ट सोपी नाहीये. बायका लगेचच हार मानतात की म्हणजे बायका असं नाही, माणूस कुठल्याही खूप विपरीत परिस्थिती आली की माणूस हार मानतो आणि मग तो गिव्ह अप करतो की नाही मी संपलं, ह्याच्यापेक्षा मी जास्त काही करू शकत नाही. पण तू पहिला जॉब समाधानकारक नाहीये तर त्याच्यावरतून खूप पॉझिटिव्ह अप्रोचनी की मी सेकंड मला सेकंड चान्स घ्यायचा आहे का, तर त्याच्यामागे तुझी एक थॉट प्रोसेस होती की मला सिबलिंग्सचं प्रेम म्हणा किंवा तो एक बॉन्डिंग मिसिंग वाटलं तर माझ्या मुलांमध्ये ते हवं. हा एक तुझा अप्रोच होता आणि म्हणून मला दुसरं होऊ द्यायचंय. जॉब नाहीये तर ठीक आहे, मी 1 वर्ष घेते आणि नवीन चांगला जॉब बघते आणि त्याच्यामध्ये असा तू कम्फर्ट झोन शोधलास की जिथे तू लेक्चरशिप केलीस. मला वाटतं एक ही बाईच करू शकते. एवढा सगळा विचार म्हणजे त्या मागचा जो पूर्ण विचार होता की 1 वर्ष मला थांबायचं पण आहे, ह्या जॉबमध्ये मला समाधान नाहीये, मला चांगला जॉब पण मिळवायचा आहे आणि चांगला जॉब मिळवेपर्यंत मला असा जॉब, तो कॉन्फिडन्स पण होता की मी 2 वर्ष ब्रेक घेतला तर मला परत चांगला जॉब मिळणार आहे. हा म्हणजे हे मी म्हणू शकते की माझ्या मनात असं कधी नाही आलं की माझी करिअर आता थांबली. मी विचार केला की ठीक आहे, ह्या जॉबमध्ये मला सॅटिस्फॅक्शन नाहीये, मला इथे कंटिन्यू करायला आवडत नाहीये, तर ठीक आहे, हे तर मला क्विट करायचंच आहे. पण आता लगेच मला दुसरा हेवी जॉब पण नकोय, कारण मी पुढचंही प्लॅनिंग करते. कारण मला फॅमिलीलाही पुढे वाढवायचं होतं, मला बॅलन्स नेहमीच ठेवायचा होता. म्हणून मला असं वाटतं की नेहमीच म्हणजे समाज रचनेमध्ये सुद्धा किंवा कुटुंब व्यवस्थेमध्ये सुद्धा एक कर्तव्यदक्ष, तर म्हणजे आपल्याकडून ना फक्त कर्तव्यदक्ष असण्याची जास्त अपेक्षा केली जाते की स्त्रियांनी कर्तव्यदक्ष म्हणजे काय कृतदक्ष असलं पाहिजे. पण मला नेहमी असं वाटतं की मॅनेजमेंट स्किल ज्या बाईचं जास्त चांगलं तर त्यांच्यामुळे समाजरचनेमध्ये आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये सुद्धा खूप जास्त चांगला परिणाम, पॉझिटिव्ह सकारात्मक असं त्या महिला देऊ शकतात. आणि आता आपण बघतोच आहोत की खूप जास्त गोष्टी बदललेल्या आहेत. पण तरी पण म्हणजे आजच्या काळाकडे येताना मला तुझ्या पुढच्या जॉब बद्दल ऐकायचंय की मग दुसरं झाल्यानंतर तू पुढे इंदोरला कशी आलीस आणि काय? ते काय झालं की हे सगळं डिसिजन झालं आणि मी लेक्चरशिप घेतली. तिथे माझं एक 2-4 वर्ष टिकायचं प्लॅनिंग होतं, कारण दुसरं मूल मोठं थोडंसं होईपर्यंत मला लाईटच जॉब हवा होता. पण तोपर्यंत काय झालं की माझ्या मिस्टरांचं तिथे एक्झिस्टिंग जॉबमध्ये सॅच्युरेशन लेवल आली होती. कारण ते माझ्यापेक्षा वयाने 6 वर्ष मोठे आहेत आणि त्यांचा जॉब सुरू होऊन बरीच वर्ष झालेली होती आणि मी तर एक जॉब चेंज केला, त्यामुळे माझं अजून काही खूप एक्सपिरियन्स बिल्डअप नव्हतं झालं, पण त्यांचं बिल्डअप झालं होतं आणि त्यांची जेवढी ग्रोथ पॉसिबल होती तिथे ती झालेली होती. तर त्यांना जॉब बदलणं भाग होतं, नाही तर त्यांची ग्रोथ थांबली असती. तर त्यावेळेला मी तुला आधीच सांगितलं की त्यांचं फील्ड खूप नॅरो असल्यामुळे ओपनिंग्स खूप कमी होते. इंदोरला तेव्हा आलं होतं खंडेलवाल हरमन इलेक्ट्रॉनिक्स म्हणून कंपनी, ते डिव्हाइस फॅब्रिकेशन करत होते, तर म्हणून त्यांनी तो जॉब घेतला. त्यांनी तो जॉब घेतला म्हणताना नाशिक इंदोर काही खूप जवळ नाहीये, ओव्हरनाईट जर्नी होती.
मग तेव्हा मी ठरवलं की नाही, मी असं एका बोटात मूल आणि एक पोटात मूल ह्या परिस्थितीत मी एकटी नाशिकला कंटिन्यू नाही करणार. आणि एनिवेज मी लेक्चरशिप करते, त्याच्यासाठी मला एवढं काही त्याग करायची गरज नाहीये. तर मी माझ्या नवऱ्याला म्हणलं ठीक आहे, मी तुझ्याबरोबर रिझाईन करून येईन, तिथे होऊ दे दुसरं मूल आणि मग बघू आपण. असं म्हणजे तेव्हा मी खूप जास्त विचारच केला नाही. मी एवढंच, मला त्यावेळेची परिस्थिती दिसत होती की मला इथे मागे एकटं राहायचं नाहीये आणि एनिवेज मी आता जॉबला सेकंडरी केलेलंच आहे, तर ठीक आहे आपण जाऊ. म्हणून मी निघून आले इथे. आणि मग आले इथे, दुसरंही मूल झालं, थोडंसं मोठं झालं. तोपर्यंत ही सेंटर फॉर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जे इंदोरमध्ये आहे, ते BARCच युनिट आहे. तर BARCने असं ठरवलं की आपले जे स्ट्रॅटेजिक डिपार्टमेंट्स आहेत त्यांना डिसेंट्रलाइज करायला पाहिजे, किंवा कारण तेव्हा खूप थ्रेट होतं की असे चांगल्या डिपार्टमेंट्सला बॉम्ब ब्लास्ट वगैरे अशा गोष्टींचं थ्रेट होतं शेजारच्या देशांपासून. म्हणून ते त्यांचं डिसिजन झालं आणि इथे कॅट आलं. कॅट आलं तेव्हा मग मी इंटरव्ह्यूला अप्लाय केलं. मला वाटतं ऑगस्टमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला. 2 पोस्टसाठी मी अप्लाय केलं होतं त्या दिवशी. आणि खूप लांब, कॅट सुद्धा असं बाहेर थोडंसं, आता ते असं वाटतं की जवळ आहे, पण तेव्हा खूप आउटस्कर्टमध्ये होतं. तर पूर्ण दिवस आमचा मोडला त्या दिवशी. आणि ऑगस्ट महिना म्हणजे पाऊस होता. मी माझ्या धाकट्या मुलाला तर मी सोडून आले होते कुणाकडे, पण धाकट्या मुलीला घेऊन आले होते. ती 6 महिन्याची होती. त्या पूर्ण दिवसामध्ये तिचं फीडिंग, बाकी सगळं, ती सायकल पूर्ण झाली. आणि ते सगळं करत करत मी इंटरव्ह्यू दिला. आणि झालं, 2 इंटरव्ह्यू होते, दोन्ही झाले. आणि संध्याकाळी आम्ही परत आलो. आणि मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्यात प्रोसिजर्स असतात, ते जरा स्लोच असतं प्रोसिजर. तर मग नंतर मी सोडून दिलं की झालं, आता आपण इंटरव्ह्यू दिला, आता बघू जे होईल ते. आणि एनिवे मुलगी लहानच होती, त्यामुळे ठीक आहे म्हणलं. पण मग नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या वेळेला माझ्याकडे कॉल लेटर आलं. तर म्हणलं अच्छा, आलं कॉल लेटर, ठीक आहे, आता सोय लावायला पाहिजे मुलीची. मी गेले तिथे, सांगितलं असं असं माझी मुलगी लहान आहे, मला 1 महिना एक्सटेन्शन द्या, मी सगळी सोय लावते, मग जॉईन होईल. माझ्या बरोबर जे जॉईन होणारे लोक होते त्यांनी सगळ्यांनी मला म्हणलं मॅडम ही चूक करू नका, तुमची सिनियरिटी जाईल. मी म्हणलं हे पहा, सिनियरिटी वगैरे माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये, माझं मूल मी सोडून येणार आहे दिवसभर, तर त्याची सोय सगळ्यात मोठं माझ्यासाठी आहे. मी त्यांना म्हणलं की नाही, मला एक्सटेन्शन हवंय. कारण त्यावेळी काय झालं, युनिट नवं असल्यामुळे त्यांनी बरेच इंटरव्ह्यूज घेतले होते आणि पुष्कळ रिक्रुटमेंट केले होते, त्यामुळे खूप लोक जॉईन झाली. किती सालची गोष्ट? 89, डिसेंबर 89 मध्ये मी जॉईन झाले कॅटमध्ये. तर एनिवे मी नोव्हेंबरचं ते जे माझं अपॉइंटमेंट होतं ते मी डिसेंबर पर्यंत ढकललं पुढे. आणि मग मुलीची सोय लावली आणि मग मी जॉईन झाले. पण ते सुद्धा सुरुवातीला एवढं कठीण होतं, कारण आम्ही विजयनगरला राहत होतो. माझी आई वडील माझे विजयनगरला होते, त्यामुळे मग आमचं घर आम्ही तिथे घेतलं होतं जवळ. तर विजयनगर पासून कॅट खूपच दूर आहे. साधारण किलोमीटर अंदाजे? किलोमीटर म्हणशील तर 22-25 किलोमीटर दूर आहे. आणि आता सारखी ट्रान्सपोर्टची काहीच नव्हतं, सोय नव्हती ना. कॅटनीच एक बस ठेवली होती, पण ती MIG स्क्वेअर पर्यंतच यायची. आणि MIG स्क्वेअर पासून माझं घर परत 4.5-5 किलोमीटर होतं. तर MIG स्क्वेअर पासून कॅटसाठी बस होती, ती पकडायची. पण मग घरापासून MIG स्क्वेअर पर्यंत कसं जायचं? माझा नवरा विजयनगरमध्ये जॉब होता त्याचा, त्याची गाडी यायची आणि त्याचे टायमिंग्स हेवी होते, तर त्याच्याबरोबर माझं काही लिंकिंग शक्य नव्हतं. माझा जो मोठा मुलगा होता तो जस्ट शाळेत जायला लागला होता, तर MIG स्क्वेअर वर त्याची शाळा आम्ही सिलेक्ट केली. आणि मग मी स्कूटर चालवायला शिकले. सायकल मला येतच होती त्यामुळे, पण तर मग आम्ही कायनेटिक होंडा विकत घेतली, ती चालवायला शिकले. म्हणजे त्या 1 महिन्यात हे सगळं मॅनेजमेंट झालं. आणि मग मी स्कूटरवर माझ्या मुलाला घेऊन जायचे, शाळेत सोडायचे आणि त्याच्या शाळेच्या कॅम्पसमध्ये स्कूटर ठेवून बस पकडायची. असं करून तो प्रवास माझा कॅट पर्यंत व्हायचा. आणि 3-3.5 महिने असं केलं, तर ते खूपच हेवी होतं, माझ्या नवऱ्यालाही कळत होतं. मग आम्ही जवळ घर बघितलं कॅटच्या, कारण ही एक्सरसाइज कंटिन्यू होऊ शकत नव्हती. मग तिथे जवळ घर घेतल्यावर मग थोडंसं ठीक झालं.
पण तिथे सुद्धा मला वाटतं मला 1.5-2 वर्ष झाली असतील आणि पुन्हा माझ्या नवऱ्याचा जॉब बदलला. अरे बापरे. त्यांनी मग दिल्लीला मॅक्स इंडिया लिमिटेड मध्ये ऍक्सेप्ट केलं. आणि कारण त्याचं करिअर खूप पुढे वाढलेलं होतं आणि त्याचं सॅच्युरेशन यायला लागलं होतं. त्याला जॉब बदलणं भाग होत होतं आणि माझी पंचायत होत होती त्याच्यामुळे. आता मी कितीदा जॉब हॉपिंग करणार मग. आणि हे आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा होता जॉब आणि तिसऱ्यांदा मी चौथ्यांदा ऍक्च्युअली जॉब बदलला होता. तर मग मी असं ठरवलं की ठीक आहे तू जा, मी इथेच कंटिन्यू करते. म्हणून आम्ही कंटिन्यू केलं. तो दिल्लीला गेला. पण तो पिरियड माझ्यासाठी खूप हेवी झाला. कारण काय, दोन्ही मुलं तशी लहानच होती. माझी मुलगी 2-1 वर्षाची होती, त्या 2-2.5 वर्षाची असेल अजून. म्हणजे शाळेत ती जस्ट जायला लागली होती, नर्सरी प्रिपरेटरी वगैरे. आणि मुलगा 3 वर्षांनी मोठा. तर ते मला खूप जास्त हेवी व्हायला लागलं. म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा माझी खूप अशी रेपो अजून बिल्ड झाली नव्हती. तेवढा वेळ गेलेला नव्हता. तर तिथे सुद्धा वेळ देणं, तिथला विचार करणं, ते सगळं माझ्यासाठी महत्वाचं होतं. आणि घरचं सुद्धा सिंगल हँडेड होऊन गेलं नवरा गेल्यामुळे. तर तेव्हा माझी खूप तारांबळ उडली. मुलांचं बघणं, त्यांना शाळेत सोडणं, त्यांच्या शाळेचे रिक्वायरमेंट्स बघणं, स्वतःचं बघणं. त्याच्यामध्ये मी आजारी पण पडले आणि ते सगळंच म्हणजे इतकं झालं की शेवटी मग माझ्या नवऱ्याने ठरवलं आता हे असं नाही आपण करू शकत. मग त्यांनी तो जॉब क्विट केला. आणि मग त्यांनी विचार केला की ठीक आहे मी माझाच बिझनेस सुरू करतो. तात्पुरतं त्यांनी म्हणलं वर्षभरासाठी काहीतरी बफर हवा म्हणून माझ्याच कॉलेजमध्ये जॉईन केलं एंटरप्रेन्योरशिप सेलमध्ये. आणि साईड बाय साईड त्यांनी आपला बिझनेस सेटअप केला. मग थोडंसं आम्ही सेटल झालो आणि मग माझं थोडं ठीक व्हायला लागलं. मग आम्ही आणखीन एक डिसिजन घेतला. कारण मुलं दोघंही मग कॅटच्या शाळेमध्ये शिकायला लागली आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटीजसाठी, इतर गोष्टींसाठी सुद्धा शाळेच्या जवळ असणं चांगलं होतं. आणि आम्हाला तसं क्वार्टर्स मिळायच्या आणि त्या चांगल्या होत्या आणि त्या कॅम्पसचं वातावरण छान होतं. पण त्यावेळेला काय होतं की मुंबईहून बीआरसी मधनं ट्रान्सफर होऊन यायचे इथे इंदोरला. तर तेव्हा बल्कमध्ये खूप लोक ट्रान्सफर होऊन आलेली होती. त्यामुळे माझा प्रायोरिटी नंबर मागे गेला होता. लोकल असल्यामुळे नाही, ते प्रायोरिटी ते सिनियर लोकच जॉईन झाले ना इकडे, त्यामुळे गडबड झाली. तरी आम्ही विचार केला ठीक आहे पुढे जाऊन होईल. तर मला थोडं लहान क्वार्टर मिळालं त्यावेळी, तरी आम्ही ते ऍक्सेप्ट केलं. कितीतरी फर्निचर विकावं लागलं आम्हाला त्या घरात ऍडजस्ट होण्यासाठी. पण तरी आम्ही विचार केला ठीक आहे मुलांसाठी ते सोयीचं होईल तर ठीक आहे, मिळेल 2-4 वर्षात मोठी क्वार्टर मिळेल आणि सगळं ठीक होईल. सासर कुठला तुझं? सासर ग्वाल्हेरचं आहे. पण म्हणजे इथे तुझी जी ही तारांबळ होती की 2 मुलं आणि म्हणजे नवऱ्याला जॉब सोडून इथे यावं लागलं का, तर तुझा जॉब सॅक्रिफाईस करायला नको म्हणून. मग सासरकडून सपोर्ट कसा होता? नाही, सासरकडनं सपोर्टचा प्रॉब्लेम असा झाला की माझ्या सासूबाई त्या स्वतः टीचर होत्या आणि त्यांचा थोडा अकालीच मृत्यू झाला. म्हणजे माझा मुलगा 2-2.5 वर्षाचा होता आणि मुलगी व्हायची होती. म्हणजे त्यांना एवढंच कळलं होतं की मी पुन्हा कन्सीव्ह केलंय आणि अचानक त्यांना ब्रेन हेमोरेज झालं आणि त्या गेल्या. म्हणजे ते इतकं अचानक झालं आणि त्या असत्या तर नक्कीच केलं असतं त्यांनी मदत, पण मग नव्हतंच ना. बरोबर. त्यामुळे मग काही इलाजच नव्हता. हा एक म्हणजे मला डोक्यात असा प्रश्न आला की माहेरच्या बद्दल तुझं समजलं की घरात वातावरण शिक्षणाचं होतं, मग सासरचं पण हे म्हणजे गोष्ट अशी आहे की त्याला काही हे करू शकत नाही. सासरचेही सपोर्टिव्ह होते पण मग आता कोण करेल, ऑप्शनच नव्हतं. आणि हे सगळ्यात मोठे त्यामुळे. आणि दोघी नंदांचं म्हणजे एका नंदेचं तर आमच्या नंतरच लग्न झालं आणि एका नंदेचं आधी झालेलं होतं. धाकटा भाऊ पण शिकत होता. त्यामुळे म्हणजे तसं घरच्या आघाड्यांवरती पण भरपूर मोठी जबाबदारी होती. मोठे म्हणून पण, कारण मोठा भाऊ घरातला म्हटलं की नंतरच्या म्हणजे बहिणींची लग्न असू देत किंवा काय आर्थिक जरी भार असला नसला तरी सुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि आता सासूबाई नाहीयेत म्हटल्यानंतर तर तुझ्यावरती ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आली असणार की मला हे सगळं करावं लागेल. म्हणजे खूप जास्त हे होतं की ऑफिसचं पण नवीन, घरची पण रिस्पॉन्सिबिलिटी तशीही. आणि म्हणून मी म्हणते की असामान्य जे असतं ना ते हे असं की हे या सगळ्या ह्याच्यामधून पण आपलं करिअर आपण सोडायचं नाही, अगदी डटके राहू म्हटल्यासारखं ते
लावून धरलं तू. हो. पण मला इथे एक असं विचारायचं आहे की हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आणि नाशिकमध्ये असताना तू जे सांगितलंस की तुला म्हणजे सॅटिस्फॅक्शन नव्हतं की का तर खोटे रिपोर्ट्स करावे लागायचे, तर तसा काही अनुभव तसाच असेल म्हणजे खोटे रिपोर्ट्सच असा नाही, पण काय होतं ना की बऱ्याचदा स्त्री आहे म्हणून गृहीत धरलं जातं, एखादं अपॉर्च्युनिटी असते तर फक्त स्त्री आहे म्हणून डावलली जाते, एखादं काम दिलं जात नाही, एकतर अंडर एस्टिमेट तरी केलं जातं किंवा मग जास्त शहाणी आहे म्हणून तरी डावललं जातं. म्हणजे हे सगळे स्त्रियांना येणारे अनुभव आहेत, म्हणजे हे काही आपण वेगळं काही बोलत नाही आहोत. बरोबर. तर तुझ्या बाबतीत जॉबमध्ये असे काही चॅलेंजेस आले का? हा, त्यावेळेला असायचेच हे चॅलेंजेस. मेन कारण आताही असतीलच, नाही, आता आणि त्यावेळेमध्ये बेसिक जो फरक आहे, काय झालं होतं की त्यावेळेला माझ्या आधीची जी जनरेशन होती तेव्हा जस्ट असं बायका बाहेर तर पडायला लागल्या होत्या काम करण्यासाठी, पण प्रायमरी टीचर किंवा क्लेरिकल पोस्ट किंवा म्हणजे सेकंडरी जॉब, नेहमी सेकंडरी, आणि मेन त्यांचं घर सांभाळणे असं. आणि जॉब मध्ये सुद्धा कितीदा तरी नुसतंच सही करून परत यायचं वगैरे अशा टाईपचे जॉब असायचे. माझ्या वेळेला काय झालं, मी एक रिस्पॉन्सिबल पोझिशन होल्ड करत होते आणि घराची जबाबदारी तर होतीच होती, नवरा सपोर्टिव्ह होता, घर सपोर्टिव्ह होतं, तरी सुद्धा काय असतं की अनेक गोष्टी बाईलाच कराव्या लागतात, त्याला ऑप्शन नाहीये. पण आता जी नवी जनरेशन येते त्यांच्या बाबतीत कसं होतंय, म्हणजे आमचं अपब्रिंगिंग असं झालं की ठीक आहे शिक्षण वगैरे सगळं आहे, ठीक आहे तू शिकलीस तर तू करिअरही कर, पण घर तुलाच सांभाळायचं, ही एक शिकवण होती आणि हे एक अंडरस्टँडिंग होतं. म्हणजे आम्ही ते ऍक्सेप्टच केलेलं होतं, अशी परिस्थिती होती. त्यामुळे ते सगळं करायचंच होतं. पण आणि ऍट द सेम टाइम ऑफिसमध्ये सुद्धा बायकांनी इम्पॉर्टंट पोझिशन्स होल्ड करणे वगैरे हे पुरुषांच्या पचनी सहज पडत नव्हतं. तर त्यांना ते नेहमीच, म्हणजे जो मला अनुभव पहिल्या जॉबमध्ये, सेकंड जॉबमध्ये आला, तोच अनुभव इथेही बऱ्यापैकी आला. सुरुवातीला मला ते पटत नव्हतं, मला असं वाटत होतं नाही असं नाहीये, पण इव्हेंच्युअली मला लक्षात आलं की नाही, हे जे माझे बॉस आहेत यांना मी बाई असल्याचं, म्हणजे मी कशी काय पुढे जाईल किंवा माझे डिसिजन्स कसे काय बरोबर असतील, हे थोडंसं होतं, नक्कीच होतं. तर हा प्रॉब्लेम आम्ही फेस केलाच. आता काय झालंय, आणि तेव्हा काय होतं की सेक्सुअल हरासमेंट आणि ह्या गोष्टी ह्या सगळ्यांना खूप क्लिअरली असं कुठे मेन्शन पण नव्हतं केलेलं आणि असं काही नव्हतं. अर्थात आमच्याकडे वातावरण खूप चांगलं होतं, असं काही खूप केसेस होत पण नव्हत्या. आणि आम्ही टेक्निकल साईडला असल्यामुळे आणि सायंटिफिक रिसर्च होत असल्यामुळे तिथे असलेला स्टाफ सुद्धा खूप म्हणजे असा साधेपणी राहणारा वगैरे असाच होता. आम्ही काही म्हणजे जसं आजकाल जसे मॉडर्न ड्रेसअप किंवा असं, तर ते सगळं काही नव्हतंच. तर आमच्याकडनं काही प्रोव्होकेशन नव्हतं. नाही, पण असं आपण नाही म्हणू शकत प्रोव्होकेशनमुळे ह्या गोष्टी घडतात, नाही तसं म्हणू शकतच नाही. पण एक गोष्ट मी सांगितली की ते आमच्याकडनं नव्हतंच. आणि पण तरी सुद्धा पुरुषांचं हे ऍक्सेप्टन्स ही नव्हतं की बाई बेटर असू शकते किंवा बाईचं मला ऐकावं लागेल, बाबा मी ना घरी ऐकतो ना दारी, मी कसं काय ऐकणार, हेच एक फिलिंग होतं. तर त्याचा प्रॉब्लेम तर झाला, बरेच ठिकाणी झाला. आणि आमचं रिसर्च ऑर्गनायझेशन असल्यामुळे काय होतं, तिथे जे काही प्रोजेक्ट यायचे तर त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही करेक्ट जर प्लेस झालात, तुम्हाला तिथे ग्रोथ मिळाली तर तुम्ही सॅटिस्फाईड आहात, नाही तर मग तुम्हाला मग ते शोधत राहावं लागतं. तर तसं होतच तिथे सुद्धा. मला तुझ्या कामाचं स्वरूप काय होतं, म्हणजे सायंटिफिक ऑफिसर म्हणजे काय, नेमकं काम काय होतं तुझं? आमच्याकडे काय आहे की कॅटमध्ये 2च डिपार्टमेंट्स आहेत. म्हणजे मी जसं सांगितलं बीएससी मधनं काही शिफ्ट झाले, तर आमच्याकडे 2 शिफ्ट झाले, एक लेझर्स आणि एक ऍक्सिलरेटर्स. तर मी लेझर्स मध्ये होते. तर लेझर्स डिपार्टमेंटनी तेव्हा जे गोल ठेवलं होतं ते असं ठेवलं होतं की वेगळ्या वेगळ्या टाईपचे लेझर्स बिल्ड करायचे आपण आणि ते डेमॉन्स्ट्रेट करायचं लेझर. तर काय असतं, आता सर्वसाधारण लोकांना, म्हणजे आता मला समजण्यासाठी लेझर आधी काय ते सांग. लेझर, आता तर अशी परिस्थिती झाली आहे की आपल्या आयुष्यात सगळीकडे लेझर आहे, कुठे असं नाहीच आहे. म्हणजे इव्हन साधं आपण जर पीपीटी कुणाला दाखवतोय तर तो पॉइंटर सुद्धा लेझर पॉइंटर असतो, इतकं कॉमन झालेलं आहे. आपण जे सीडी रेकॉर्डर्स बघतो सगळीकडे लेझर्स असतात, लेझर शोज होत असतात, सर्जरीमध्ये लेझर. तेव्हा ते खूप
नवीन असेल गोष्ट, त्यामुळे नवीन आपल्यासाठी असंही नवीन होती आणि भारतासाठी नवीन होतीच, म्हणून असाच गोल ठेवला होता की आपण वेगळ्या वेगळ्या टाईपचे लेझर बनवायचं, डेमॉन्स्ट्रेट करायचं. ओके. तर जे बनवायची जे काही स्कीम आहे ती फिजिक्स ओरिएंटेड लोक तयार करायचे आणि मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची होते, त्यामुळे आमचा रोल असा असायचा की त्यांनी जे काही स्कीम तयार केली ती डेव्हलप करायची, ती ऍक्च्युअली साकारायची आणि मग त्याच्यामध्ये जे काही कंट्रोल्स लागतील, इतर गोष्टी लागतील, ते सगळं आम्ही बघायचं. तर असा तो प्रोजेक्ट असायचा की फिजिक्सवाल्यांनी जेव्हा ते आणलं एका स्वरूपात की मग पुढचं काम आम्ही करायचं, असं असायचं. म्हणजे आपण आता जे म्हणतोय की 2045 साली भारत पूर्ण विकसित झालेला असेल, विकसित देश झालेला असेल, तर त्याची सुरुवात अशी आधी खूप कुठे कुठे प्रत्येक क्षेत्रामधून जी झालेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुला असं कधी वाटलं का की देशाच्या प्रगतीमध्ये हातभार सगळेच जण लावत असतात, त्यातला एक हा एक भाग त्याच्यामधला आणि त्याच्यातला आपण एक भाग आहोत, तर असा कधी अभिमानाचा काही क्षण काम करताना? असा मी खूप कधी विचार नाही केला ऍक्च्युअली, पण म्हणजे हो आता ते जाणवत असेल की हा जे काम केलं ते खूप अभिमान वाटण्यासारखं आहे. पण काय होतं की जो इस्रोचा माझा जो पहिला जॉब होता त्याच्यामध्ये काय असतं की जसं कुठलंही स्पेस शटल गेलं, लॉन्च झालं की त्याची नॅशनल न्यूज बनते, इंटरनॅशनल न्यूज बनते. तर तसं आम्ही जे काही करतोय त्याची खूप अशी न्यूज बनत नाही. तर तसा प्राऊड मोमेंट की जो सगळे रेकग्नाइज करतील असं ऑपॉर्च्युनिटी नव्हती. नाही, रेकग्नाइज जरी नाही केलं तरी पण एक मनाला, जे तू आधी म्हणालीस की मला तिथे समाधान नव्हतं ते काम करताना. हो, म्हणजे सुरुवात छान झाली पण नंतर त्यांनी मला असं केलं की समाधान. तसं इथे ते समाधान मिळालं का काम करतानाचं? की बऱ्यापैकी मिळालं, असं नाही की नाही मिळालं. म्हणजे जे काही करतोय ते आपण मनापासून करतोय आणि ते काम चांगलं आहे, म्हणजे त्याचं समाधान मिळालं. आता हल्लीच्या मुलींना जॉब करताना आणि मुलं बाळ हल्ली तर एकच करतात, काही जण तर डिसिजन नाही म्हणजे करायचंच नाही वगैरे असं असतं. तर वेळेचं आणि हे जे त्या काळातले जे चॅलेंजेस होते तेवढे तर आता नाहीयेत असं म्हणजे म्हणता येणार नाही. जॉब मधले चॅलेंजेस असणार, पण घराच्या पातळीवर जसं मुलांसाठी पाळणाघरं अगदी अद्ययावत अशी पाळणाघरं आहेत किंवा मुलांची सोय बघण्यासाठी घरातली मंडळी पण तयार असतात, तरी सुद्धा मुलांचं बघून, घरचं करून, ऑफिसचं करणं, ह्याच्यामध्ये मुलींची खूप जास्त ओढाताण होते. मी मुलींची अशासाठी म्हणते की आपण अजूनही किती पुढारलेले आहोत, स्त्री पुरुष बरोबरी म्हणतो, आपण मुलींना शिकवलंय, मुलींना स्वतंत्र केलंय, पण तेवढ्याच तुलनेमध्ये मुलांना नाही आपण शिकवत. म्हणजे संसार करायचा आहे, मुलीला तिचं घर बदलायचंय, मुलीला संसार करायचा आहे, मुलीनीच सगळं. आता शारीरिक गोष्टीमध्ये जे आहे बाळांपण तिलाच करावं लागणार आहे, म्हणजे जे काही शारीरिक गोष्टीच्या बाबतीत त्याच्यात आपण नाही बदलू शकत, पण घर सांभाळताना पण मुलीची जबाबदारी जास्त असते. हे आता म्हणजे जास्त जाणवतं की आपण मुली म्हणतो की खूप स्वतंत्र झाल्या किंवा शिकल्या खूप आणि करिअर करतायत, पण ती जी बरोबरी आहे ती अजूनही मेंटली तेवढी नाही असं मला वाटतं. तुला ह्याबद्दल काय वाटतं? नाही, थोडं माझं ह्या बाबतीत वेगळं मत आहे. आता ऍक्च्युअली काय झालेलं आहे की एकतर जे माझ्या जनरेशनमध्ये इश्यू होता जो की रिस्पॉन्सिबल पोझिशन मध्ये त्या मानाने कमीच होत्या बायका. अजूनही ते ट्रान्झिशन चालू होतं की बायकांचे सुद्धा 8-8.5 तासाची ड्युटी, म्हणजे तिथनं पळून येणे वगैरे हा प्रकार करायचा नाही वगैरे, ह्या गोष्टी अजूनही लिमिटमध्येच होत्या. पण आता कसं झालेलं आहे, एकतर आपण आपल्या मुलांना, आता मी स्वतःच सुद्धा बघते, मी मुलींना आणि मुलांना वाढवताना आपण अजिबात फरक करत नाही. मुलांनाही तेवढी अपॉर्च्युनिटी देतो, मुलींनाही तेवढी अपॉर्च्युनिटी देतो. मुलाला बाहेर शिकायला पाठवलं, मुलीलाही पाठवतो. मी स्वतः केलेलं आहे, माझी दोन्ही मुलं बाहेर शिकली, दोघांना मी पाठवलं बाहेर. तिथे काही फरक करत नाही आपण. शिकवताना घरी सुद्धा घरच्या काम, म्हणजे पूर्वी कसं असायचं की मुलगी थोडी 10-12 वर्ष, मला काय म्हणायचंय की आता मी पण माझ्या मुलींना शिकवलं किंवा मोठ्या त्या झाल्या, चांगल्या जॉबला लागल्या, पण प्रश्न कुठे येतो की जेव्हा आता तू पण जसं मुलीला वाढवलंस, पण तुझ्या घरी जे वातावरण आहे तेच तिच्या सासरी असेल का हा प्रश्न असतो. तेच मी येते त्याच्याकडे, मी भूमिका तयार करतेय.
तर असं असतं की आजकाल एकतर वाढवण्यात फरक होत नाही, दोघांना इक्वल अपॉर्च्युनिटी द्यायची, हे सगळ्या पेरेंट्सचं जवळजवळ एकमत झालेलं आहे या बाबतीत. तर सगळेच पेरेंट्स मुलींनाही तसंच शिकवतात, मुलांनाही शिकवतात. बरं, जेव्हा ते शिकत असतात आणि आजकाल एकतर दुसरा प्रॉब्लेम कॉम्पिटिशनचा खूप जास्त झालाय. म्हणजे स्कूल लेव्हलवरच चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी जी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे मुलींना दुसरं काही करायचा स्कोपच नसतो. जसं मुलं लागून अभ्यास करतात तसंच मुली लागून अभ्यास करतात. आपल्या वेळेला कसं होतं की 10-12 वर्षाची झाली मुलगी की तिला थोडंसं हाताशी घ्यायचं कामामध्ये, तिला मदत करायला सांगायचं किंवा तिला 1-4 गोष्टी घरातल्या सुद्धा शिकवायच्या. ह्या सगळ्या गोष्टी आता बंद झालेल्या आहेत. पण आता माझं असं आताचं म्हणणं आहे की फक्त मुलीलाच नाही, आता मुलाला सुद्धा हाताशी घेतलं आहे ना. तेच मी सांगतेय. तर त्यामुळे काय झालंय की खूप मुली सुद्धा तयार नसतात, त्या अभ्यासामध्ये खूप गुरफटलेल्या असतात, कॉम्पिटिशनचं त्यांना प्रेशर असतं आणि नंतर ऑब्व्हियसली जॉबमध्येही तसंच असतं. आणि मुलांना पण आपण नॉमिनलच तयार करतोय. मी माझ्या मुलाला जेव्हा तो युएसला गेला शिकायला तेव्हा बेसिक 2-3 गोष्टी शिकवल्या. कुकर कसा लावायचा, पोहे कसे करायचे, म्हणजे काय सर्व्हायव्हलसाठी जेवढं हवं तेवढं. तसंच मुलीलाही शिकवलं होतं. तर ते तेवढ्याच बॅकग्राऊंड वरती ते संसार करायला लागतात. त्यामुळे काय होतं, आणि आता थोडंसं फेमिनिझम सुद्धा जरा वाढलंय असं मी म्हणू शकते. त्याचं कारण हे म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येकाला येणाऱ्या अनुभवानुसार आहे. नाही, त्याच्या दोन्ही भाग आहेत. त्याच्या पाठीमागे कारण हेच आहे की मुली बऱ्याच प्रताडित झालेल्या आहेत, डॉमिनेट झालेल्या आहेत. त्याच्यातनच हे निघालेलं आहे की त्यांच्यासाठी असे त्यांच्या फेवरमध्ये रूल्स बनलेले आहेत. वर्क प्लेसमध्येही रूल्स तयार झाले आहेत. वर्क प्लेसमध्ये त्यांच्या सगळीकडे आहेत की जे तुम्ही कसं घेता ह्या गोष्टी, ह्याच्यावरती ते सगळं डिपेंड आहे की तुम्ही प्रत्येकच गोष्ट नियमानुसार आणि असं जर बघायला लागलात तर ते अवघड आहे. पण म्हणजे आता हा आपण खूप वेगळ्या विषयाकडे जातोय, मुलगा मुलगी आणि असं सगळं वेगळ्या विषयाकडे. नाही, मला तुला हे विचारायचं आहे की अगदी आपण सुरुवातीला बोलताना जे म्हटलं की ऍक्सेप्टन्स महत्वाचा, तर तू मग हे नवीन मुला मुलींना आता तू जे करिअर केलेलं आहेस, कारण काय असतं की घरातली आई सांगायला लागली किंवा घरातली मोठी माणसं सांगायला लागली की तू जरा घराकडे लक्ष दे, तर मग मुलं काय म्हणतात हल्लीची की करिअर आमचं आम्हाला माहितीये की काय, म्हणजे आम्हाला चॅलेंजेस माहितीये, तुम्हाला काय माहितीये, असं जे म्हणतात. तर तो जो बॅलन्स आहे करिअर आणि घर, हा जो बॅलन्स, मग थोड्याशा अपेक्षा स्वतःकडून पण आपण कमी ठेवाव्यात का, किंवा आयुष्याकडून पण अपेक्षा कमी ठेवाव्यात का? प्रत्येकालाच नंबर 1च्या स्थानावर जे जायचं आहे, तर मला असं वाटतं की थोडंसं आयुष्यामध्ये थोडंसं स्लो डाऊन व्हावं. अगदी जे धावतायत सगळे आणि प्रत्येकालाच नंबर 1 व्हायचंय, प्रत्येकालाच सगळं, तर स्वतःकडूनच्या पण अपेक्षा थोड्याशा काही फरक पडणार नाही. 8च्या ठिकाणी 6 मिळाले तर काहीही फरक त्याने आयुष्यात तुमच्या पडणार नाहीये, किंवा तुम्ही आनंदी असण्यासाठी तुम्हाला 6 मिळालेत की 8 मिळालेत ह्याच्याशी निगडीत तुमचा आनंद नाहीये. हे मला असं वाटतं कुठेतरी तरुण पिढीला पण हे समजलं पाहिजे. आणि आज तुला इथे बोलवण्याचं किंवा तुझ्याशी एवढ्या गप्पा मारण्याचं कारणच हे होतं की तू एक छान करिअर केलेलं आहेस. आणि करिअर फक्त नाही, कारण करिअर हल्ली सगळ्यांचेच करिअर ब्राईट करिअर्स आहेत आणि खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि खूप मुली पण खूप करिअर करतायत. पण करिअर करत असताना तू घर छान सांभाळस, तुझी मुलं छान सांभाळीस, मुलांना पण जो वेळ द्यायला हवा तो तू दिलास, त्याच्याशिवाय मुलं मोठी होत नाहीत. तर हे मुलांना वेळ देणं, हल्ली जे म्हणतात की वेळच मिळत नाही, तर तुझ्या बाबतीमध्ये तू नवीन पिढीला काय सांगशील की काय करायला हवं हे सगळ्याचा समतोल साधण्यासाठी? इथे आपण कन्क्लूड करूयात. हो, तेच मला हे सगळं मी जे बॅकग्राऊंड तयार करत होते त्याच्या पाठीमागे हाच उद्देश होता की मी जसं म्हणलं की जनरेशन टू जनरेशन जे ट्रान्झिशन होतंय की बायकांचं बाहेर कामाचं क्षेत्र असणं याचं ऍक्सेप्टन्स, तर माझ्या वेळेला थोडं थोडं वाढलं. आताच्या पिढीमध्ये हे झालेलं आहे की मुलं आणि मुली दोघंही इक्वल प्रेशर्स झेलतात बाहेर, त्यामुळे घरी त्यांना इक्वल ट्रीटमेंट पाहिजे. आणि त्यामुळे मुलींच्याही अपेक्षा, त्यांनी सुद्धा तेवढंच कटथ्रोट कॉम्पिटिशनच्या थ्रू जाऊन ते शिक्षण करून आणि एखादी पदवी मिळवलेली असते. त्यामुळे जेव्हा
नवरा आणि बायको ह्या युनिटमध्ये कॉम्प्रोमाइजची वेळ येते तेव्हा कुणीच मागे हटायला तयार होत नाही. कारण दोघांना आपापल्या जागी हे वाटत असतं की मी का. तर हे जे आहे ते हळूहळू आता आणखीन बिल्डअप जेव्हा होईल पुढच्या जनरेशन पर्यंत, मी असं पॉझिटिव्हली विचार करतेय की हळूहळू त्यांना हे समजायला लागेल की आता आपल्याला इक्वल समजतायत. तर आपण थोडासा हा विचार केला पाहिजे की मुलगा आणि मुलगीपैकी बघ, करिअर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी खूप गोष्टी असतात की तुम्हाला करेक्ट पोझिशन मिळणं, तुम्हाला खरोखर आवडणारं काम मिळणं, आणि ह्या सगळ्या इफ्स अँड बट्स बरोबरच सगळं चालत असतं. तर त्या युनिटमध्ये नवरा बायकोच्या ज्या कुणाचं करिअर थोडंसं ब्राईट आहे, जास्त ब्राईट आहे, किंवा त्याला त्यावेळेला म्हणजे त्याचं शार्प त्याचं राईज चालू आहे, त्याला मागे हटू न देऊन दुसऱ्यांनी थोडी बॅकसीट घेऊन आणि मग त्या फॅमिली युनिटला पुढे वाढवावं, असं डिसिजन घ्यायला अजून थोडा वेळ लागेल बहुतेक. कारण अजूनही कुठेतरी मनात हेच आहे की कॉम्प्रोमाइजिंग पोझिशन मध्ये बाईच असली पाहिजे. तर हे हळूहळू होईल, आता ते कळायला लागलंय लोकांना. आणि अजून एक काय असतं ना की घरच्या जबाबदाऱ्या, म्हणजे आता तू त्या बाबतीत नशीबवान होतीस की घरातून तुला बाकीच्या म्हणजे हे मेंटल प्रेशर होतं की भावांची लग्न किंवा बहिणीची लग्न किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण साध्या साध्या गोष्टी असतात घरातल्या रीती रिवाज म्हणून, किंवा घरचे जे काही तुमचे सणवार असतील, ज्या गोष्टी परंपरेनुसार तुमच्याकडे चालत आलेले असतात, त्या सगळ्या पाळण्याचा भार सुद्धा एकट्या बाईवरतीच असतो की घराची परंपरा आहे किंवा घरातले जे संस्कार आहेत ते बाईने पाळले पाहिजे. म्हणजे रविवार आहे म्हणून तिला मग इथे क्लॅशेस होतात की तुझं आणि माझं सगळं बरोबर आहे, तर मग रविवारी तू 9 वाजता उठणार, मी मात्र 7लाच उठलं पाहिजे. इथे हे ज्या गोष्टी होतात ना, तर त्याच्यासाठी आणि अजूनही आपण म्हणजे कर्मकांड असू देत किंवा घरातले जे काही देवाधर्माचे जे हे आहेत, तर त्याचा सगळा जो भार असतो तो एकट्या बाईवर असतो असं मला तरी वाटतं की हो तसंच असतं. म्हणजे माझ्या बाबतीत सुद्धा झालं तसं. कारण काय होतं की माझ्या माहेरी थोडंसं पुढारलेलं वातावरण होतं, खूप आम्ही कर्मकांड वगैरे हे सगळं नव्हतं आमच्या घरी, पण सासरी होतं. पण जोपर्यंत सासूबाई होत्या माझ्यावरती काहीच आलेलं नव्हतं, आणि त्या अचानक गेल्यामुळे आम्ही सगळेच थोडे शॉकमध्ये होतो. आणि मी सुद्धा म्हणजे इमोशनली थोडीशी हे झाले की अरे आपल्या पूर्ण घराण्याचं सगळं त्यांची धुराच त्यांच्या हातात होती आणि त्या नाही राहिल्या. बरोबर. तर त्यावेळी मी त्या इमोशनच्या भरामध्ये मी सगळं पिकअप केलं, जे घराची परंपरा होती. वय पण लहान होतं आणि मी त्या सगळ्या परंपरा पिकअप केल्या की ठीक आहे मी करीन. आमच्याकडे नवरात्र होतं, महालक्ष्मी होते, सगळंच होतं आणि मी करायला लागले. आणि मला तोच पिरियड होता जेव्हा माझे नवराही दिल्लीला गेला आणि ते सगळं एवढं हेवी झालं. आणि मग माझ्या लक्षात आलं की घरात बाकी कुणाला त्याच्याशी खूप काही नव्हतं असं, आणि ते उगीच मला बर्डन करतंय. पण मग मी ठरवलं की नाही आता हे आपल्याला नाही होतंय, ठीक आहे आपण ऍक्सेप्ट केली. ती माझा धीर मला सांगायचं की आई असं करायची, तूही असं कर, असं करून आम्ही ते करत होतो. पण मग मला वाटलं 3-1 वर्ष मी केलं असेल ते सगळं केलं मी. मग मला वाटलं की नाही आपण ज्या परिस्थितीत आहोत आणि जसं आपलं आयुष्य आहे त्याच्यात हे कुठेही फिट बसत नाहीये, आणि बाकीच्या घरच्या मंडळींना खूप त्याचं काही नाहीये. तर मग मी ते ड्रॉप केलं. पण फॉर्च्युनेटली माझ्या घरी सगळ्यांनी या बाबतीत सुद्धा सपोर्ट केला. हे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तुला होतं. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स असं असतं की हा निर्णय तिसऱ्याच्या कोणाच्या तरी हातात असतो की घरामध्ये काय झालं पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार जी करणारी आहे तिला नसतोच. तो अधिकार तिसरा कोणी, आणि इथेच सगळी गडबड होते. आहे खरंय. आणि ती तारेवरची कसरत जी आहे ती इथेच खरी सुरू होते की करणारी वेगळी आहे आणि निर्णय घेणारी दुसरीच व्यक्ती आहे. आणि जी करणारी व्यक्ती आहे तिची जी काही ओढाताण आहे ती समजूनच घेत नाही. तिच्या शूज मध्ये ती नाहीच आहे आणि तिला असं वाटतं की मी माझ्या वयात केलंय तर तुला पण ह्या वयात, पण तिचे बाकीचे जे चॅलेंजेस आहेत हे समजून घ्यायला ती व्यक्ती तयार नाहीये. आणि इथे सुद्धा मग गडबड होते आणि मग मुली जास्त रिबेल होतात की ठीक आहे तुम्ही असं आहे का, तर आता काहीच करत नाही. हा पण एक मला वाटतं आजच्या मी तो डिसिजन घेतला त्यावेळी काय होतं की मीच सगळ्यात मोठी होते, दुसरी घरात बाई नव्हती, तू घेऊ शकली, त्यामुळे मी ते घेऊ शकले. आणि नवरा माझा सपोर्टिव्ह होता, त्यांनी काही ऑब्जेक्शन केलं नाही. आर्थिक नियोजन तू करत होती स्वतःच स्वतः की नवऱ्याकडे होतं?
असं कोणाकडे असं नव्हतं आमचं, पण दोघांनी मिळून म्हणजे म्हणजे नाही. जनरली मी असं तू नवऱ्याकडे होतं का असं विचारलं, कारण त्या काळामध्ये जनरली जे काही असेल ते माझा हा पगार असा, आणि नवऱ्याने सगळं बघायचं की कुठे गुंतवणूक करायची किंवा काय करायचंय किंवा जे काही नियोजन करायचंय ते सगळं नवऱ्याने, कारण त्याला सगळं कळतं असं एक हे होतं. सुरुवातीला होतं म्हणजे आमचं असं माझा पगार वेगळा त्याचा वेगळा असं कधी नव्हतं. आमचा पगार एकाच अकाउंटला होता, दोघांना ऍक्सेसिबल होता. तिथे अजून एक मला गोष्ट काय जाणवते माहितीये का, तू जे सांगितलंस की 6 वर्षांनी ते तुझ्यापेक्षा मोठे होते. तर एक मोठा असल्यानंतरचा जो एक रिस्पेक्ट असतो ऑटोमॅटिकली, की वयाने मोठा आहे म्हणजे आपण म्हणतो ना की माझ्यापेक्षा अनुभव पण जास्त आहे. हल्ली काय होतंय की दोघं बरोबरीचे, तर मग त्यामुळे सुद्धा हा भाग मला वाटतं त्याच्यामध्ये येतो, आर्थिक नियोजनामध्ये सुद्धा. सुरुवातीला काही वर्ष म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं 10-12 वर्ष फायनान्शियल म्हणजे हे गुंतवणूक वगैरे हे सगळ्या गोष्टी तोच बघायचा. दुसरा कुठला निर्णय असेल म्हणजे जसं घर घ्यायचंय का किंवा वस्तू घरात घ्यायची आहे का, ह्या बाबतीत आमचा दोघांचा निर्णय असायचा. आणि फायनान्शियल मी खूप काही वाचलंही नव्हतं आणि मला माहिती नव्हतं, त्यामुळे मी ते त्यात लक्षच घालायचे मी. तर ते सिंगल हँडेडली तोच बघत होता. पुढे जाऊन तेही मी बघायला लागले. एकत्र कुटुंब घट्ट राहण्यासाठी हे आर्थिक नियोजन जे दोघांनी मिळून करणे, आजकाल आपण पाहतो की तू तुझं बघ, मी माझं बघतो. म्हणजे तुझ्या नियोजनामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आणि माझं काय चाललंय त्याच्याकडे तू बघू नकोस. इथूनच द्वैत सुरू होतं की दोघांमध्ये वेगळे, पण एक आर्थिक नियोजन दोघांनी मिळून करणं, त्यामुळे सुद्धा मला असं वाटतं की घट्ट एकत्र असण्याचा तो एक म्हणजे आपल्या ह्याच्यामधून हे आपण असं म्हणायला हरकत नाही आता तरी, की बघ आतापर्यंत आपण तुझ्या आतापर्यंतचा इतका प्रवास सगळा डोळ्यासमोरून गेला. ह्याच्यामध्ये मला फक्त एक विचारायचं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट सारखा जॉब होता आणि खूप महत्वाचा जॉब होता म्हणजे तुझा जो आहे तो, तर राजकीय इच्छाशक्ती तुला कधी असं जाणवलं का की ह्याच्यावरती म्हणजे अमुक एखादी गोष्ट लवकर झाली पाहिजे किंवा झालीच नाही पाहिजे, किंवा ती गोष्ट डावलून दुसरीच काहीतरी करा, असं सत्ताधारी लोकांच्याकडून त्यांची जी इच्छाशक्ती आहे त्याचा कधी तुमच्या ह्याच्यावरती काही परिणाम? तसा नाही म्हणजे आमच्या त्याचा काही प्रभाव असतो का? नाही, तसा नसतो, ते काही नसतं. पण आपलं स्वतःचं एक करिअर ग्राफ कसा असावा हे एक आपलं स्वतःचं असतं. आपलं स्वतःचं वेगळं, पण म्हणजे राजकीय त्याच्याशी तसा, कारण एक असतं ना की अमुक एखाद्या ह्याच्यामुळे पॉझिटिव्ह गोष्टी घडतायत किंवा अमुक एखादा पक्ष आल्यामुळे बदल झालेला आहे असं म्हणतो आपण, किंवा जॉब्स मध्ये सुद्धा करप्शन कमी झालं तर करप्शनचं प्रमाण, आणि त्याच्यामुळे तिथे मग ह्या गोष्टी येतात, राजकीय गोष्टी. नाही, काय झालेलं आहे की डिपार्टमेंट ऑफ स्पेस आणि डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी ज्याच्या अंडर माझा शेवटचा जॉब होता, हे सगळ्यात प्राईम डिपार्टमेंट्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. म्हणूनच त्यामुळे आम्हाला फंडिंग कधी कमी राहिलंच नाही. इनफॅक्ट मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर मोदीजींचा म्हणजे तो चांगलाच विचार येतो, त्यांनी हळूहळू थोडंसं हे करायला सुरुवात केली होती की फंड्स म्हणजे न बघता आम्ही रिलीज नाही करणार, तुमचं काहीतरी आम्हाला लॅब टू लँड आउटपुट दिसलं पाहिजे. म्हणजे यू हॅव टू अर्न युअर फंड्स. तुम्हाला जर नवे प्रोजेक्ट करायचे आहेत मोठे मोठे, तर तुम्ही ते लॅब पासून लँड पर्यंत कसे जातील आणि ऍक्च्युअली जे झालेत प्रोजेक्ट ते आधी आणून दाखवा आणि मग नवे फंड मागा, असं थोडं त्यांनी म्हणजे खूप स्ट्रिक्ट नाही पण तरी वी हॅड स्टार्टेड टॉकिंग ऑफ दिस. तर फॉर्च्युनेटली हे डिपार्टमेंट्स असे होते की यांना फंडिंगचा कधी इश्यूज नाही आला. आता थोडं त्यांनी स्ट्रिक्ट केलेलं आहे आणि ते वाजवीच आहे, आवश्यकच होतं ते आवश्यकच आहे. तर त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम आला नाही. ओके, चला, छान गप्पा झाल्या तुझ्या बरोबर. आणि मी सांगितलं की तुझ्याशी बोलायचंय, त्याला तू लगेचच तयार झालीस आणि इथे आलीस, त्यामुळे मी धन्यवाद वगैरे नाही म्हणणार, कारण तेवढं आपण मैत्रिणीच आहोत. त्यामुळे छान वाटलं. मला फक्त एवढीच इच्छा होती की तुझ्या मनात जे काही आहे, कारण ही संकल्पना तुझी आहे, तुझ्या मनात जे आहे ते बाहेर पडू दे आणि चांगलं, एवढंच मी प्रार्थना करून आले. मला असं वाटतंय आता ह्याच्यावरती ज्या कमेंट्स येतील त्याच्यावरून आपल्याला कळेल, पण मला असं वाटतंय मला जे विचारायचं होतं ते मी विचारले आणि तू सगळ्याची खूप मनापासून आणि छान उत्तरं दिलीस, आणि आय होप मी तुला बोलू दिलं.
जनरली माझा चॅनल आहे म्हणून मलाच बोलायची सवय आहे. तर गप्पा आपल्या छान झाल्या, त्यामुळे छान वाटलं. तर तुम्हाला कसा वाटला हा भाग तुम्ही पण नक्की कमेंट्स मधून कळवा. आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रातले लोक तुम्हाला ज्यांच्याशी गप्पा मारायला आवडेल तेही मला नक्की सांगा. ही आमची अनघा, तिच्यातलं असामान्यत्व सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुन्हा भेटू, यालच. नमस्कार. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो, शेअर करायलाही विसरू नका.